नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री आय एस अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे। तर मित्रांनो, आत्ताच तुमचा पेपर झालेला आहे आणि दुसरी गोष्ट की उत्तर सांगण्यापेक्षा आम्ही एक प्रयत्न केला आहे की तुम्हाला जरा त्याचं डिटेल ॲनालिसिस देऊया। कारण तुम्हाला डिटेल ॲनालिसिस जर मिळालं तर तुम्ही समजू शकता की बाबा असे कसे प्रश्न विचारले जात होते ते। आणि इतिहासाबद्दल जर प्रॉपर बोलायचं झालं मित्रांनो, तर बघा इतिहासावर जे प्रश्न 10 आलेले आहेत त्याच्यात आपण प्रेडिक्शन केलं होतं किंवा आपल्या जे आपण जी सिरीज घेतली PYQची 2023 पासून 2025ची, त्याच्यात आपण जे म्हणलो होतो लॉजिकली की ह्याच्यावरती प्रश्न विचारले जाऊ शकतात, तशाच प्रकारचे प्रश्न विचारलेले आहेत। आणि इतिहासाचे बघा 10 प्रश्नांमध्ये एक 8 प्रश्न खूप इझी किंवा सर्वसाधारण विद्यार्थ्यांना जमण्यासारखे असल्याचं आपल्याला दिसून येतं। तर लगेच आपण बघूया कशा प्रकारचे प्रश्न होते आणि त्याची संभाव्य उत्तरं काय असू शकतात। तर पहिला प्रश्न बघा, तर पहिला प्रश्न आपल्याला मित्रांनो विचारला होता की नामदार गोपाळकृष्ण गोखले यांच्या कार्याबद्दल अचूक विधान विचारलेलं होतं। तर बघा मागील परीक्षेमध्ये आपल्याला ह्या राष्ट्रीय चळवळीमधले जे नेते आहेत त्यांच्याबद्दल प्रश्न प्रत्येक परीक्षेमध्ये एक विचारला गेला आहे। 2025च्याच परीक्षेमध्ये आपण बघितलं की इंडियन नॅशनल काँग्रेसचे 1887चं जे अधिवेशन होतं त्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते ते विचारलं होतं। तर ह्या परीक्षेमध्ये त्यालाच धरून असाच प्रश्न विचारलेला आहे। जर तुम्ही बघा की आपलं जे प्रिडिक्शन होतं ते आपला यूट्यूबवर हिस्ट्रीचं लेक्चर आहे त्याच्यामध्ये पहा तुम्ही, हे आपण प्रिडिक्ट केलं होतं की अशा एका नेत्यावरती आणि विशेष म्हणजे महाराष्ट्रातील ह्याच्यावरती प्रश्न विचारला जाणारच आहे। तर बघा ह्याचं उत्तर आपण तुम्हाला सांगूयात की 1887मध्ये सार्वजनिक सभेचे चिटणीस म्हणून त्यांनी काम केल्याचं म्हटलं आहे। त्यानंतर सार्वजनिक सभेचे त्रैमासिक जे होतं त्याचे संपादक असल्याचं आपल्याला दिसून येतं। पण आयोगाने बघा, आयोगाची नेहमीप्रमाणे जी शैली आहे की डाटा जे आकडेवारीमध्ये थोडा बदल करून द्यायचा, तर इथं बघा आपल्याला दिसून येतं की 1902च्या आसपास ते केंद्रीय कायदेमंडळ जे होते त्याचे सदस्य म्हणून निवडून आल्याचं दिसून येतं। पण अशा प्रकारे म्हणून हे उत्तर क पर्याय डायरेक्टली चूक आहे। तर आणि त्याच्यानंतर बघा 1895मध्ये भारतीय राष्ट्रसभेचे चिटणीस म्हणून त्यांची निवड झाल्याची, म्हणजे ह्याच्यातला फक्त क पर्याय काढून टाकला तर हे पर्याय गेला बघा, हे गेला आणि ड त्याचं उत्तर असल्याचं आपल्याला दिसून येतं। तर अशा प्रकारे हा प्रश्न आयोगाने इजी कॅटेगरीमध्ये विचारल्याचं आपल्याला दिसून येतं। त्यानंतरचा बघा दुसरा प्रश्न काय विचारलेला आहे। तर मित्रांनो दुसरा प्रश्न 31 ऑक्टोबर 1920 रोजी मुंबईत लाला लजपतराय यांच्या अध्यक्षतेखाली ऑल इंडियन ट्रेड युनियन काँग्रेसचे पहिले अधिवेशन भरले, त्याला कोण हजर नव्हते असं विचारलेलं आहे। बघा गेल्या वर्षी हा प्रश्न आहे की आयटकचे अध्यक्षपद कुणी भूषवलं आहे, असा सरळ प्रश्न विचारला होता। आपण प्रिडिक्शनमध्ये काय सांगितलं होतं की ह्याच्यावरती पुन्हा प्रश्न विचारला जाऊ शकतो, तर डायरेक्टली विचारला आहे। आपण प्रिडिक्शनमध्ये काय सांगितलं होतं की काय विचारू शकतात की पहिले अधिवेशन कुठे झाले, त्याच्यानंतर त्याचे अध्यक्ष कोण होते, हे सर्व इथं त्यांनी दिलेलं आहे। तारीख पण तीही आपण म्हणलो होतं ह्याच्यावर पण प्रश्न येऊ शकतो। पण त्या आयोगाने त्याच्या पुढे जाऊन काय विचारलं आहे की त्या अधिवेशनाला कोण हजर नव्हतं। तर बघा आपल्याला माहिती आहे की त्या चळवळीमधले नेते बघा मोतीलाल नेहरू आहेत आणि विठ्ठलभाई पटेल, हे दोन आपल्याला डायरेक्टली दिसून येतं की तेव्हा ते हजर होते। पण अवंतिबाई गोखलेबद्दलचा आपल्याला एवढा हे मिळत नाही आहे, सोर्स मिळत नाही आहे। पण आणि महात्मा गांधी तर नव्हतेच, कारण काही गोष्टी जर सांगायच्या झाल्या तर राष्ट्रीय उपस्थित असलेले ते कोण कोण म्हणू शकतो आपण। तर बघा मोतीलाल नेहरू असतील, अनी बेझंट होत्या, विठ्ठलभाई पटेल होते, मोहम्मद अली जिना होते, अनुपस्थित महात्मा गांधी होते। तर का तर गांधीजींनी त्याच काळामध्ये बघा 1818मध्ये अहमदाबाद इथे मजूर महाजन संघाची स्थापना केली होती आणि त्यांची दृष्टिकोन वेगळा होता, त्याच्यामुळे ते गांधीजी तिथे हजर नसले, म्हणून उत्तर ह्याचा आपण संभाव्य उत्तर क देत आहोत। त्यानंतरचा बघा पुढील प्रश्न डायरेक्ट आपले समाज सुधारकावरती हा प्रश्न अपेक्षितच होता आणि विचारलेला पण आहे। तर बघा काय विचारलंय त्यांनी, खालील माहितीवरून समाज सुधारक ओळखा, असं आपण म्हणलो होतो की अशा प्रकारचा प्रश्न येऊ शकतो। तर काय विचारले, तर बघा एल्फिस्टन कॉलेजमध्ये असिस्टंट प्रोफेसर ते होते। त्यानंतर काय म्हणतात 1840मध्ये त्यांनी दिग्दर्शन हे पहिले मराठी मासिक सुरू केले। ब्रिटिश सरकारकडून 1840मध्ये त्यांना जस्टिस ऑफ पीस ही पदवी मिळाली।
तर पर्याय जर बघितले आपण, बाळशास्त्री जांभेकर आहे, गोपाळ गणेश आगरकर आहे, महादेव गोविंद रानडे आणि विष्णू शास्त्री चिपळूणकर. तर ह्याच्यामध्ये डायरेक्ट आपण 2 पर्याय जातात बघा, आगरकर आणि चिपळूणकर. ह्यांचं इल्फिस्टन्स कॉलेजच्या संबंधी काय प्रोफेसर म्हणून वगैरे आहेत का, तर नाही आहेत. तर 2 पर्याय राहिले. तर आपल्याला हे दिग्दर्शक आणि आपल्याला बघा बाळशास्त्री जांभेकराबद्दलची माहिती असते की त्यांचा आपण पत्रकार दिन म्हणून 6 जानेवारी जो हा दिवस आहे 6 जानेवारी, तर त्यांची जयंती असते त्यावेळेस आपण तो पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो. कारण की ते मराठीतलं पहिलं पत्रक जे होतं दर्पण, त्यांना दर्पणकार असे म्हटलं जातात. आणि हे मासिक त्यांचं आहे बघा, फेमस आहे. आपल्या अनेक परीक्षामध्ये हे विचारलं गेलं आहे, अनेक PYQ मध्ये त्यांच्याबद्दलची माहिती आहे. आणि अत्यंत हुशार विद्यार्थी, प्राध्यापक असल्याने ब्रिटिश शासनाकडून त्यांना जस्टिस ऑफ पीस हा गौरवलेला असते. त्याच्यामुळं ह्यांचं डायरेक्ट उत्तर पर्याय क्रमांक 1 बाळशास्त्र जांभेकर हे असल्याचं आपल्याला दिसून येतं. त्यानंतरचं बघा, तर मित्रांनो दुसरी गोष्ट, तुम्हाला कसा पेपर गेला तो ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा की अवघड होता, सोपा होता आणि कशा प्रकारे तुम्ही ते टॅकल केलेलं आहे ते तुम्ही आम्हाला नक्की कळवा. तर त्याच्यानंतरचा प्रश्न क्रमांक 4 बघा, परत समाज सुधारकावरती प्रश्न विचारल्याचं आपल्याला दिसून येतं. तर काय विचारलं आहे बघा की 1916 मध्ये महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी महिला विद्यापीठ स्थापनेमागील उद्देश कोणता होता. डायरेक्ट उद्देश विचारला आहे. आणि पर्याय बघा कसे दिलेले आहेत. स्त्रियांना उच्च शिक्षण देणे डेफिनेटली आहे. त्यानंतर स्त्रियांना स्वावलंबी बनवणे डेफिनेटली आहे. आणि स्त्रियांना गायन कलेचे शिक्षण देणे हा उद्देश आहे का, तर मुख्य उद्देश नाही आहे, पण दुय्यम उद्देश असू शकतो. बघा ह्याचं पण आयोग आपल्याला आता आपण संभाव्य उत्तर क देत आहोत, पण आयोग इथं क सुद्धा दिलं तर आपण त्याच्यात काय असं हे म्हणू शकत नाही. पण 99% ह्याचं उत्तर आपण आणि क देत आहोत. तर त्यांच्याबद्दलची जर माहिती बघितली तर आपल्याला सर्व माहिती आहे. SNDT विद्यापीठाची स्थापना 1916 मध्ये झाली. मातृभाषेतून उच्च शिक्षण देणे हे त्याचं उद्दिष्ट होतं. त्यांनी प्रेरणा जपानमध्ये गेल्यानंतर जपानमधले जे महिला विद्यापीठ होतं तिथून घेतल्याचं आपल्याला दिसून येतं. आणि केवळ गायन कलेचे शिक्षण देणे हा मुख्य उद्देश नव्हता असं आपल्याला सोर्समध्ये मिळत आहे. पण आयोग ह्याच्यावरती कसं रिॲक्ट होते ते आपल्याला आन्सर की आल्यावर समजेल. तोपर्यंत आपण संभाव्य उत्तर बघा क देत आहोत. त्यानंतरचा नेक्स्ट बघा, पुन्हा हा प्रश्न कसा विचारलाय बघा, वसाहतवादामुळे भारतात खालीलपैकी कोणते परिवर्तन घडून आले. पाठीमागच्या परीक्षेमध्ये होम रूल म्हणजे काय विचारलं होतं, त्याच धर्तीवरती हा प्रश्न परत विचारलाय. आणि हा खूप सोपा प्रश्न असल्याचं दिसून येतं. जर तुम्ही ह्याचं रीडिंग नीट केलं असतं तर तुम्हाला लगेच ह्याचं उत्तरापर्यंत तुम्ही जाऊ शकला असता. राष्ट्रवादाची भावना वाढीस लागली. डेफिनेटली बघा, वसाहतवादामुळे भारतात खाली परिवर्तन कुठलं घडलंय, तर वसाहतवाद आल्यामुळेच ही आपली इंडियन नॅशनल काँग्रेसची स्थापना असेल किंवा भारतीय राष्ट्रीय चळवळ जी आहे स्वतंत्र लढ्याची चळवळ ती त्याच्यातूनच राष्ट्रवाद निर्माण झाला. आणि 1857च्या उठावानंतर जो भारतात राष्ट्रवाद निर्माण झाला ते ब्रिटिशांमुळे झाल्याचं आपल्याला दिसून येतं. त्यानंतर मध्ययुगीन राजवटीचा शेवट झाला का, नक्कीच. मध्ययुगीन राजवट जे आपण म्हणतो मुघल शासनापर्यंतची जी मध्ययुगीन राजवट होती त्याचा शेवट झाला. कारण आपला भारत देश विविध संस्थानामध्ये वगैरे विभागला गेला होता. पण इंग्रज आल्यानंतर भारत एक राष्ट्र म्हणून समोर आला आणि जी मध्ययुगीन मूल्ये होती त्यांचा ऱ्हास झाल्याचा दिसून येतो. आणि आधुनिक मूल्य जे आहे लोकशाही किंवा स्वातंत्र्य ही वर्तमानपत्रे आपले विचार मांडण्याची प्रवृत्ती ही आधुनिक मूल्ये आपल्याला दिसून ही मध्ययुगीन राजवटीचा शेवट होऊन आधुनिक मूल्य आपल्याकडे आल्याचं दिसून येतं. नागरीकरणाचा वेग वाढला तर नक्कीच, कारण इंग्रजांनी व्यापारासाठी आल्यानंतर विविध ठिकाणी त्यांच्या कोलण्या स्थापन केल्या. त्याच्यानंतर बघा मुंबई हे 7 बेटाचं शहर होतं, तिथं मुंबई शहराची स्थापना इंग्रजांनी केल्याचं आपल्याला दिसून येतं. अशा प्रकारे नागरीकरणाचा वेग वाढलाय. पण चौथं जे वाक्य दिलं बघा, देशी उद्योगात वाढ झाली म्हटलंय. आयोगाने काय म्हटलं, वाढ झाली. तर देशी उद्योग लयाला गेले असं आपण म्हणतो की इंग्रज आल्यानंतर इंग्रजांनी भारतीयांची पिळवणूक केली. एवढं जर तुम्हाला माहीत असतं तर ह्या प्रश्नामध्ये असं जास्त काही लॉजिक नव्हतं मित्रांनो. फक्त हे जर तुम्ही नीट वाचलं असतं ना की देशी उद्योगामध्ये वाढ झाली तर आपल्याला लगेच कळलं असतं की देशी उद्योगामध्ये नाही त्या ड काढला असता तर तुम्ही ब क पर्यंत नक्की पोहोचला असता. हा प्रश्न पण सोप्या कॅटेगरीमध्ये असल्याचं आपल्याला दिसून येतं. तर अजून त्याच्याबद्दलची माहिती बघा, सकारात्मक बदल काय काय घडले. एकसंध प्रशासन, सरंशाहीचा अंत झाला, मध्ययुगीन राजवटीचा अंत झाला हे आपण पाहिलं. दळणवळणामुळे बघा, इंग्रजांनी रेल्वे आणलेले असले, रेल्वे आणली त्याच्यामुळे काय झालं, मुंबई कोलकाता शहर एकमेकाला जोडली गेली रेल्वेने.
त्यामुळे शहरीकरण वाढलं, लोकांचं शिक्षण क्षेत्रामध्ये इंग्रजांनी खूप कार्य केलं म्हणून ती शिक्षण विद्यापीठं वगैरे स्थापना झाल्यामुळं शहरीकरण वाढलं. त्यानंतर काय, भारतीयांना आधुनिक राष्ट्रवादी निर्मिती, हे तर महत्त्वाचंच आहे. आर्थिक शोषण ब्रिटिशांनी केल्यामुळे आपण म्हणतो बंगाल प्रांताचं जो समृद्ध प्रांत होता, तर इंग्रजांनी काय केलेलं आहे, तर त्याचा एक गरीब प्रांतामध्ये रूपांतर केलं. त्याच्यामुळं हे जे देशी उद्योग होते ते कमी झाल्याचं आपल्याला दिसून येतं. त्यानंतरचा बघा नेक्स्ट, तर हा प्रश्न बघा, हा प्रश्न काय म्हणू शकतो आपण, तर हा अवघड कॅटेगरीमधला प्रश्न असू शकतो की जे कंबाईनला अभ्यास करत होते त्यांचं इथपर्यंत वाचन नाही. हा प्रश्न चुकण्याचे जरा चान्सेस जास्त असतात की तुम्ही लॉजिकली काय मारता. तर बघा काय विचारलेलं आहे, येथील लोकांचे केवळ शिक्षण घेऊन स्वस्त बसणार नाहीत, राजकारभारात वाटा देऊनही ते संतुष्ट होणार नाहीत, किंबहुना सर्वजण राज्यकारभारावर आपला हक्क प्रस्तावित करून पाहतील असे डॅश डॅश यांनी पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे. तर ह्याचं उत्तर बघा, माउंट इल्फिस्टन्स जे आहेत, कोर्ट ऑफ डायरेक्टरला त्यांनी जे पत्र लिहिलं होतं त्यात त्यांचा रेफरन्स मिळतो. तर हे तर बघा आपल्याला ह्याच्याहून बी काय तुम्ही लॉजिक लावलं असेल, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी हे बघा लॉर्ड मॅकाले हे लिहिलं असेल, कारण की विद्यार्थ्यांना एक असं वाटलं असेल की बाबा मॅकाले मिनिट्स जे 1835 साली आलं होतं त्याच्यामध्ये शिक्षणाबद्दल त्यांनी जी वाक्य आहेत की भारतीय पूर्वेकडचं जे शिक्षण किंवा भारत आणि अरबस्थानमधलं जे एज्युकेशन आहे किंवा तिथील जे साहित्य आहे ते इंग्रजाच्या एका कपाटातल्या एका कप्प्या एवढं आहे असं त्यांचं म्हणणं आहे. त्याच्यावरून आपण इथपर्यंत पोहोचलो असतो. पण ही जर थोडं तुम्ही लॉजिकली विचार केला असता की पण अपेक्षित नाही आहे की तुम्ही बरोबर उत्तर लिहिणं, तर काय आलं असतं बघा की लॉर्ड इल्फिस्टन्स का की त्या शंकर जगन्नाथ सेठ आणि त्यांचं जे जगन्नाथ सेठनी जे मागणी केली होती की आमच्या लोकांना शिक्षण द्या, त्यावेळेस त्यांनी आपल्या इंग्रज शासनाच्या कोर्ट ऑफ डायरेक्टरला त्या पत्रामध्ये असं वाक्य उच्चारल्याचं आपल्याला दिसून येतं. त्यासोबतच बघा की जे मुंबई प्रांताचे पहिले गव्हर्नर होते, मुंबई प्रांतात त्यांचं काम आहे शिक्षणाबद्दल, त्यांच्या शिक्षणाबद्दलचं हे आहे. त्याच्यामुळंच आजसुद्धा भारत स्वतंत्र होऊन एवढे दिवस झाले तरी आजसुद्धा आपल्याला मुंबईत इल्फिस्टन्स कॉलेज असल्याचं दिसून येतं. ते ह्याच सर्व कारणामुळे असल्याचं आपल्याला दिसून येतं. त्यानंतरचं बघा हा प्रश्न क्रमांक 7. हा प्रश्न क्रमांक 7 खूप सोप्या कॅटेगरीमध्ये विचारल्याचं आपल्याला दिसून येतं. बघा, भगतसिंग राजगुरू यांनी सॉन्डर्स हत्या केली, बरोबर आहे. नाशिकचा जिल्हाधिकारी जॅक्सनची हत्या लक्ष्मण आनंद कानडे यांनी केली, बरोबर आहे. त्यानंतर मुंबईचा कमिशनर, मुंबईचा म्हटलंय बघा, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, टिळक पिक्चर बघितला असेल तर त्यात गोंद्या आल्या रे किंवा गणेश खिंडीबद्दलचा किंवा प्लेगची साथ होती, त्या साथीच्या वेळेस हे रँडनी जो पुण्यामध्ये हैदोस माजवला होता त्याच्या विरुद्ध जाऊन चापेकर बंधूंनी त्याची हत्या गणेश खिंड आता सध्या पुणे विद्यापीठाच्या तिथं केल्याचं आपल्याला माहीत असते. त्यामुळे हे जर पर्याय काढला असता तर आपण डायरेक्ट उत्तरापर्यंत चुकीचं विचारलेलं आहे बघा, तर डायरेक्ट आपण चुकीचं हे उत्तर देत आहोत. त्यानंतर बघा हे ऐतिहासिक सत्य आपल्याला माहिती आहे, जॅक्सनची हत्या कोणी केली, प्लेग कमिशनर पुण्यात वगैरे ही सर्व माहिती आहे. म्हणजे हा सोप्या कॅटेगरीमधला प्रश्न असल्याचं आपल्याला दिसून येतं. त्यानंतर पुढील प्रश्न बघा, हे आपण म्हटलं होतं की 1900 कायद्यावर प्रश्न येणार असं आपण म्हटलं होतं की प्रेडिक्शन होतं की आपलं की 1909चा कायदा असेल, 1919चा कायदा असेल किंवा 1947चा किंवा 1935चा कायदा असेल, ह्याबद्दलचं प्रेडिक्शन होतं. तर बघा 1909च्या कायद्याबद्दल विचारलं आहे की लॉर्ड मोर्लेमिंटो सुधारणा कायद्याबद्दल शुद्ध टोनग्याचे आचळ ठरतील, यातून लोकहित दूध मिळणे शक्य नाही अशी प्रक्रिया कोणी दिली. तर बघ कोण देऊ शकतं, तर आपल्याला जनरली जरी माहीत नसतं तरी लोकमान्य टिळकापर्यंत तुम्ही पोहोचू शकला असता, कारण टिळकांचं इथं आपण डायरेक्टच सोर्स म्हणून जर तुम्हाला ही केसरी वर्तमानपत्रातलं हे कार्टून आपण दाखवलेलं आहे. तर विश्लेषण या कायदे भारतीय कायदेमंडळाचं प्रतिनिधी दिले पण कोणते वास्तविक अधिकार नव्हते असं टिळकांनी त्या काळात म्हटलं होतं. त्याच्यामुळे हा सुद्धा सोप्या कॅटेगरीचा प्रश्न आहे. त्यानंतर हा बघा 1857 बद्दल आपल्याला पाठीमागच्या 3 पेपरमध्ये जे आपण डिस्कशन घेतलं त्याच्यावरती प्रत्येक परीक्षेमध्ये प्रश्न दिसतो आणि ह्या पण परीक्षेमध्ये तशाच प्रकारचा प्रश्न आला आहे बघा 1857. पण हा जरा हार्ड कॅटेगरीमध्ये हा प्रश्न जातो मित्रांनो, खरंच हार्ड कॅटेगरीमध्ये हा प्रश्न आहे. तर काय विचारलं आहे बघा,
1857च्या बंडाबाबत बंडवाल्यांना एक जरी समर्थन नेता मिळाला असता तरी भारतातील इंग्रजांचे राज्य नष्ट झाले असते, हे विधान कोणी केले? तर आता सर्रास विद्यार्थ्यांनी काय लिहिलं असेल तर लॉर्ड कॅनिंग लिहिलं असण्याची शक्यता जास्त आहे. तर का त्यांचं लॉजिक तिथपर्यंत, ही वाक्य डायरेक्ट आपल्याला कोणाला माहीत असण्याची शक्यता आणि असावं ही पण अपेक्षा नाही आहे की हे वाक्य डायरेक्ट माहीत आहे की कुणी उच्चारलं आहे वगैरे. तर लॉर्ड कॅनिंग ह्याचं उत्तर नसून पर्याय क्रमांक 3 बघा, लॉर्ड लॉरेन्स हे वाक्य आहे. तर 1857चं जर थोडक्यात विश्लेषण पाहिलं आपण तर काय होतं बाबा, शौर्य, क्रांतिकारांनी अद्भुत शौर्य गाजवले होते त्याच्यामध्ये. आणि दुसरं उणीव काय होती, 1857चं उठाव फेल होण्यात काय मुख्य उणीव असल्याचं आपल्याला दिसून येतो की बघा बिपिनचंद्र काय म्हणतात त्यांच्या पुस्तकामध्ये, रडतराव घोड्यावर जे नेतृत्व करत होते लोक ते काय की प्रत्येक स्वतःसाठी लढत होते. नानासाहेब पेशवे त्यांचं संस्थानासाठी असतील किंवा त्यांच्या पेन्शनसाठी असतील, झाशीची राणी का ह्याच्यामध्ये आली होती तर की आपलं संस्थान वाचवायचं होतं त्यांना. त्या प्रकारे असं असल्यामुळं की एक केंद्रीय नेतृत्वाचा अभाव असल्याचं त्याच्यावरून हा प्रश्न आपल्याला विचारला आहे आणि अपेक्षित होतं. 1857वरती क्वेश्चन अपेक्षित होताच, पण हे आयोगाने जास्त डीपमध्ये जाऊन विचारलेलं आहे. त्यामुळे तुमचा जर एक हिस्ट्रीमध्ये 2 प्रश्न चुकत असतील तर हा एक प्रश्न चुकू शकतो की हिस्ट्रीला आउट ऑफच मार्क यावी अशी अपेक्षा नाही आहे. त्यानंतरचं बघा 10 नंबरचा प्रश्न की 31 मेच्या परीक्षेमध्येच आपल्याला राज्यसेवेमध्ये विचारलं होतं भुसावळ बॉम्ब खटला. तर इथं पण बघा पुन्हा काय विचारलं, लोकमान्य टिळकांनी बॉम्ब रायफली व काडतुसे बनवणे शिक्षण घेण्यासाठी नेपाळला कोणाला पाठवले? हे अनेक PYQ मध्ये उत्तर आहे बघा ह्याचं की आपल्याला माहिती, हे नाव बघा फेमस नाव असते की हनुमंत कुलकर्णी आणि खांडेलकर हे नेपाळमध्ये कशासाठी गेले होते तर बघा ती खूप मोठी स्टोरी आहे, ऐतिहासिक स्टोरी आपल्याला माहितीच आहे की त्यांनी नेपाळमध्ये कॉलर विटाचा कारखाना काढला होता. हे दाखवण्यासाठी होतं. खरा त्यांचा उद्देश काय होता तर ब्रिटिशांना विरुद्ध लढण्यास छुप्या पद्धतीने शस्त्रास्त्र रायफली काडतुसे बनवणे हे त्यांचं काम होतं. त्यामुळे पर्यायी उत्तर बघा 3 हे त्याचं पर्यायी उत्तर आहे. तर सशस्त्र क्रांतीचं अशा प्रकारे 10 प्रश्न होते. 10 प्रश्नापैकी बघा हिस्ट्रीमध्ये आपले जर साधारण तुमचा अभ्यास असेल, PYQचं चांगला अनालिसिस असेल, सह्याद्री IAS अकॅडमीचं जे मटेरियल आहे, यूट्यूबवरती जे मटेरियल आहे ते जरी तुम्ही व्यवस्थित केलं असेल तर हे मिनिमम 8 प्रश्न तुमचे बरोबरच येणार होते. आणि तसं त्या प्रकारचं प्रिडिक्शन पण आहे की आपल्याला वाटलं होतं की हे पेपर झाल्यानंतर 31 मेला जे राज्यसेवेला इतिहास खूप अवघड विचारलं तसं कंबाईनला विचारलं जात आहे का तर आयोगाने तसं केलेलं नाही आहे की राज्यसेवा आणि कंबाईन ह्या 2 परीक्षा वेगळ्या आहेत आणि त्यांची मागणी, मी नेहमी काय सांगतो की परीक्षेची डिमांड जर तुम्हाला कळाली तर तुम्ही आरामात मार्क मिळवू शकता. त्याच प्रकारे आयोगाने इथं ह्या पेपरमध्ये आज आपल्याला दिसून येतं. त्यानंतरचं बघा